महाभारतात विधीनुसार युद्धापूर्वी नरबळी देण्याची प्रथा होती. बळी देणारी व्यक्ती 32 लक्षणांची व्यक्ती असावी. त्या वर्गात बसणारे फक्त 3च लोक होते: भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगा इरावण. इरावण हा अर्जुन आणि नागकन्या उलुपीचा मुलगा होता. भगवान कृष्णाचा बळी देणे अशक्य होते. दुसरीकडे अर्जुन हा तीरंदाजीचा तज्ज्ञ होता. त्याचा बळी देणे म्हणजे युद्धात पराभूत होणे होय. दुसरी एकमेव शक्यता उरली होती, ती म्हणजे इरावण. इरावणने स्वतःचा बळी देण्यास सहमती दर्शवली, पण त्याने विनंती केली की त्याला फक्त युद्धभूमीतच मरायचे आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याची ही विनंती स्वीकारली. तो कुमार म्हणून मरणार नाही याची खात्री करण्यासाठी त्याचा बळी देण्यापूर्वी त्याचे लग्न देखील केले जाते. त्याची पत्नी भगवान श्रीकृष्णने मोहिनी रूप घेऊन त्याच्याशी लग्न केले आणि बळी देताना त्याच्या शरीराचे 32 भाग तोडून देवी कालीला अर्पण केले. काली देवी त्यांच्या समोर प्रकट होते आणि त्यांना विजय होण्यासाठी आशीर्वाद देते आणि देवी काली इरावणचे शरीर पुन्हा एकत्र करते आणि अखेरीस तो युद्धभूमीवर विजयी मृत्यू पावतो.